लढा पेन्शनचा सन्मान शिक्षकांचा प्रदीप महल्ले यांचा सेवानिवृत्ती सोहळा। सेवानिवृत्ती सोहळ्यात घुमला जुन्या पेन्शनचा नारा, एकच मिशन जुनी पेन्शन। नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात यूएस दस्तक। बातमी आहे पेन्शन योद्धा यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याची। सेवानिवृत्ती ही केवळ कागदोपत्री असते, विचारांची आणि संघर्षाची कधीच निवृत्ती होत नाही असा संदेश देत पेन्शन योद्धा प्रदीप बाजीराव महल्ले यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा 20 डिसेंबरला श्री भाऊराव पाटील एर्लेकर विद्यालय एर्ला, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे संपन्न झाला। राज्यातील 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून पेन्शन हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे खंबीर नेतृत्व व पेन्शन योद्धा महल्ले सर यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा ऐतिहासिक ठरला। हा सत्कार सोहळा एका व्यक्तीचा सत्कार न राहता तो जुन्या पेन्शनच्या लढ्याचा महामेळावा ठरला। या सेवानिवृत्ती सोहळ्याला बांध्यापासून तर चांद्यापर्यंतचे महल्ले सरांवर प्रेम करणारे हजारो शिक्षक बांधव तसेच शिक्षण, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर गणमान्य व्यक्ती शुभेच्छा देण्यासाठी या सेवानिवृत्ती सोहळ्याला उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना खासदार अमर काळे म्हणाले, महल्ले सर हे केवळ शिक्षक नाहीत तर ते अन्यायाविरुद्ध लढणारे एक धगधगते मशाल आहेत। संसदेतही तुमच्या हक्काचा आवाज पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। तर नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबले म्हणाले, शिक्षकांच्या समस्यांसाठी महल्ले सरांनी कधीही वेळेची तमा बाळगली नाही। जुनी पेन्शन लढ्यातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही। या कार्यक्रमात पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत असगावकर म्हणाले, प्रदीप महल्ले यांनी पेन्शनचा लढा घराघरात पोहोचवला आहे। आज ते निवृत्त होत असले तरी संघटनात्मक बांधणीसाठी त्यांची गरज अधिक भासणार आहे। सेवानिवृत्त कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व अभिवादन करून झाली। योगायोगाने याच दिवशी महल्ले सरांचा वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला। आपल्या सत्काराला उत्तर देताना श्री प्रदीप महल्ले यांनी उपस्थितांमध्ये चैतन्य फुंकले। ते म्हणाले, जरी मी आज सेवेतून निवृत्त होत असलो तरी माझ्या शिक्षक बांधवांच्या भविष्यासाठीचा पेन्शन लढा थांबलेला नाही। जोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत माझा हा संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील असे मत व्यक्त केले। त्यांच्या या विधानाला उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट पाठिंबा दिला। सेवानिवृत्ती होते आहे, मी फक्त सेवेतून मुक्त होतोय, कामातून मुक्त होणार नाही। जे काही आतापर्यंत जे चाललेलं काम होतं ते काम पूर्णतः नेल्याशिवाय थांबणे हा विषय नाही। तसं पाहतो जर म्हटलं तर मुळामध्ये हा शिक्षकी पेशाचा जो विषय आहे तो माझा नव्हताच, ते बाब पण माझ्या कधी डोक्यात आली नाही। परंतु आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय प्राध्यापक दिवाकररावजी गमे यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा माझ्या खांद्यावर ठेवली आणि त्यातून ह्या सर्व गोष्टी समोर घडत आल्या। आज बरेच पेन्शन पीडित लोक मला श्रेय देण्याचा प्रयत्न करतात, महल्ले सर तुम्ही आहो म्हणून आम्ही आहो अशी त्यांची भूमिका झाली आहे। मुळामध्ये या श्रेयाचा वाटेकरी मी नाहीच। सुप्रीम कोर्ट जाणं हे फक्त निमित्त मात्र आहे। मला सुप्रीम कोर्ट मध्ये पोहोचवणारे आमचे संस्थापक आहेत, त्यांच्या सहकार्याने मी त्या सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचलो आणि आज महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांच्या संपर्कात आलो। ज्या गोष्टी करता आपण सुप्रीम कोर्ट मध्ये गेलो आहे ती बाब आपण निश्चित आपल्याला मिळणार। माझ्या खिशात निवृत्तीचे पत्र असेल पण माझ्या हातात आजही संघर्षाचा झेंडा आहे। जोपर्यंत शासन जुनी पेन्शन बहाल करत नाही तोपर्यंत
महल्ले मैदानातून हटणार नाही हा माझा शब्द आहे असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमात एकच मिशन जुडी पेन्शन आणि कोण म्हणतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेले होते। याच कार्यक्रमात शिक्षक कलाकार सचिन रणदिवे यांनी स्वतः तयार केलेले महले सरांचे तैलचित्र त्यांना भेटवस्तू म्हणून प्रदान केले। तेव्हा उपस्थित शिक्षक बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाट मानवंदना दिली। या सत्कार सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष दिवाकर गमे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, प्राध्यापक शेषराव एर्लेकर आणि सुनील भोर यांनीही मार्गदर्शन केले। तसेच या सत्कार सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून कोल्हापूरचे बाबा पाटील सर, बारामतीचे चव्हाण सर, नवी मुंबईचे देशमुख सर, शिर्डीचे रहाणे सर, नाशिकचे शिंदे सर, मालेगाव, सटाणा, मुंबई, पंढरपूर, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, उमरखेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अमरावती, हिंगणघाट येथील शिक्षक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला कोकण विभागाचे ज्ञानेश्वर म्हात्रे व दत्तात्रय सावंत उपस्थित होते। महले सरांच्या पत्नी सौ कल्पना महले यांचाही या संघर्षातील सहभागाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। या सेवानिवृत्ती सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी महले सरांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत केले। सोहळ्यासाठी केवळ वर्धा जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐतिहासिक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली। अशाच महत्त्वपूर्ण जुन्या पेन्शन संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।